दुसरीकडे प्रफुल्ल लोढावरून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। आधी राजकीय आरोप करणारे दोन्ही नेते आता वैयक्तिक पातळीवर आरोप करू लागलेत। निखिल खडसेंची आत्महत्या ते वैयक्तिक संपत्तीचे हिशोब हे दोन्ही नेते एकमेकांकडे मागू लागलेत। त्याचं आत्महत्या नाही, ज्याने खून केलाय त्याचा, ज्याने डोक्यात गोळी घातली। एवढा मोठा जर मर्डर केला असेल तर सीबीआय कडून चौकशी केली पाहिजे, हेच डोकं फिरलेलं दिसतंय। दिल्लीला 25 वेळा ते गेलेत, अक्षरशः लोटांगण घालत होते तिथे। मास्तरचा पोरगा होता तर एवढी प्रॉपर्टी आली कशी? प्रफुल्ल लोढा कुणाचा, यावरून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये सुरू झालेले आरोप आता वैयक्तिक पातळीवर पोहोचलेत। प्रफुल्ल लोढाकडे कोणतं गुपित आहे असा सवाल एकनाथ खडसेंनी केला होता। प्रफुल्ल लोढाकडे कोणतं बटन आहे, ज्या बटनामुळे गिरीश महाजन लोढाला शरण गेल्याचा दावा खडसेंनी केला होता। खडसेंच्या आरोपांना गिरीश महाजनांनी आता सडेतोड उत्तर दिलं, पण आता या दोघांमधले आरोप वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचलेत। निखिल खडसेंच्या आत्महत्येचा विषय गिरीश महाजनांनी छेडलाय। लोढानंच निखिल खडसेंच्या आत्महत्येवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याची आठवण त्यांनी करून दिली, तर खडसेंनी सुद्धा निखिल खडसेंच्या आत्महत्येची खुशाल चौकशी करा असं प्रति आव्हान दिलं। तो लोढा म्हणतो ना SIT करा म्हणून, मग त्यांच्या मुलाच्या बाबतीत सुद्धा त्या लोढाने तेच म्हटलं होतं 3 वर्षापूर्वी की त्याचं आत्महत्या नाही, ज्याने खून केलाय त्याचा, ज्याने डोक्यात गोळी घातली। इकडनं राईट हँड माणूस इकडनं गोळी घालतो, इकडनं कशी काय गोळी जाते, अनेक प्रश्न उत्तर मिळत नाहीये, म्हणून तरी आहे प्रश्न। एवढा मोठा जर मर्डर केला असेल तर सीबीआय कडून चौकशी केली पाहिजे, हेच डोकं फिरलेलं दिसतंय। एकुलता एक मुलगा माझा गेला, त्याचं दुःख मधून माझ्या मनातनं गेलेलं नाही। गिरीश महाजनाला मुलगा नसल्यामुळे ते समजू शकणार नाही मुलाचं दुःख काय असतं, म्हणून बेछूट आरोप करायचे। तर तुझ्यात ताकद असेल, तुझ्यात हिंमत असेल, खरं सरकार तुझं ऐकत असेल तर सीबीआय कडून चौकशी करत सत्य काय ते बाहेर काढ। वारंवार हवेत वाफा कशाला सोडतोय? हे आरोप एवढ्यावरच थांबले नाहीत। मुरुम रॉयल्टी प्रकरणात एकनाथ खडसेंनी कुणाकुणाचे पाय धरले हे जाहीर करायचे का असा टोला गिरीश महाजनांनी लगावलाय। या आरोपांना सुद्धा एकनाथ खडसेंनी उत्तर दिलं। गिरीश महाजनांनी धरणग्रस्तांच्या जमिनीवर डल्ला मारल्याचा आरोप त्यांनी केलाय। दिल्लीला 25 वेळा ते गेलेत, अक्षरशः लोटांगण घालत होते तिथे की वाचवा म्हणून, गेले नाहीत। आता एक केस झाली मुरुमची रॉयल्टीची, कोण गेलं दिल्लीला? मग तुम्हाला चालतं का रे गेलेलं? मग तुमचा आमचा संबंध काय, कशासाठी येतात? मास्तरचा पोरगा होता तर एवढी प्रॉपर्टी आली कशी? या धरणाच्या संदर्भामध्ये सांग, घेतली की नाही सोनाराची जमीन विकत? त्या संदर्भामध्ये 5 पटीनं पैसे कमवले की नाही, आणि त्याच्यामध्ये आंबे लावले की नाही? एका 2-3 एकरचे 5 कोटी तुम्ही कमवले, आपल्या 15 कोटी त्या ठिकाणी कमवले। आज तेच फाईट करून दाखवले का त्याला इन्कम टॅक्स नाही आहे? अशी किती प्रयत्न असतील? BR आपल्या कोणती सोसायटी BHR, त्या BHR सोसायटीच्या प्रॉपर्ट्या कशा काही इतक्या तुमच्या नावावर एकाएकी तुमच्या नावावर झाल्या? खडसे महाजन एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही। यावेळी प्रकरण प्रफुल्ल लोढावरून सुरू झालं असून आरोपांच्या फैरी आता वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचल्यात। या निमित्तानं खडसे महाजनांमधल्या वादाला पुन्हा आरोपांची धार आली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।